आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या महाफास्ट पद्धतीने। पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का। हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश करणार। हर्षवर्धन पाटलांची आज पत्रकार परिषद। हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटीलही आज भाजप युवा मोर्चाच्या पदाचा राजीनामा देणार। अंकिता पाटीलही पवार गटात प्रवेश करणार। इंदापुरातील भाजप कार्यालयातील फलक हटवले। भाजपचे जनसंपर्क कार्यालयावरील फोटो हटवले। पवार हर्षवर्धन पाटलांच्या भेटीनंतर इंदापुरात घडामोडींना वेग। अजितदादा गट विधानसभेसाठी 2 दिवसात उमेदवारी निश्चित करणार। अजित पवार आणि पक्षाची संसदीय समिती उमेदवार ठरवणार। सूत्रांची माहिती। अजितदादांचा बारामती विधानसभेतून उमेदवारीवर सस्पेन्स कायम। मी जो उमेदवार देणार त्याचंच काम करायचंय, अजितदादांच्या कार्यकर्त्यांना सूचना। राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 5 जागांवर शिंदे गट आग्रही। एकनाथ शिंदेंनी 5 जागांसाठी आग्रह केल्याची सूत्रांची माहिती। याआधी 6 जागांवर भाजपचा दावा। मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा। केंद्र सरकारचा मोठा निर्णय। अनेक वर्षांची महाराष्ट्राची मागणी मान्य। अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं प्रत्येक मराठी माणसाचं समाधान। आम्ही वेळोवेळी केंद्राकडे त्यासाठी पाठपुरावा केला होता। शरद पवारांची प्रतिक्रिया। आता श्रेय घेण्याचे प्रयत्न करू नका। लोकसभेत झालेल्या पराभवाच्या भरपाईसाठी निर्णय। मात्र मराठी भाषा महानच, तुमच्या भिकेची गरज नाही। राऊतांचा हल्लाबोल। होते नव्हते ते सर्व पैसे लाडकी बहीण योजनेला देण्यास सांगितले। लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबत अधिकारी खासगीत सांगतात। शरद पवारांचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना अर्थसहाय्य ही चांगली बाब। मात्र महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ। महिलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष, त्यामुळे महिलांमध्ये नाराजी। शरद पवारांचं वक्तव्य। महाराष्ट्रात ठाकरे गट आणि पवार गटात दम आहे। लोकसभेत आम्ही भाजपला आमच्यातला दम दाखवला। संजय राऊतांचं शहांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। आरक्षणाची मर्यादा 75% न्या। आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा। विधेयक आणल्यास आम्ही केंद्राला पाठिंबा देऊ। शरद पवारांची प्रतिक्रिया। मवियाने जागावाटप लवकर पूर्ण करावं। जागावाटप लवकर पूर्ण करून प्रश्न संपवा, पवारांचं आवाहन। तर कशातच काही नसताना मुख्यमंत्री पदावर चर्चा नको। मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांनी मविया नेत्यांचे कान टोचले। राहुल गांधी आज आणि उद्या कोल्हापूरच्या दौऱ्यावर शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करणार। राहुल गांधी संविधान सन्मान संमेलनालाही हजर राहणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून 2 दिवस नाशिक दौऱ्यावर। 6 ऑक्टोबरला उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। मनोज जरांगेंच्या नवीन कार्यालयाचं आज नारायणगडचे महंत शिवाजी महाराजांच्या हस्ते उद्घाटन होणार। पैठण फाट्यावर जरांगेंच्या छत्रपती भवन कार्यालयाचं काम पूर्ण। सर्वपक्षीय आदिवासी आमदारांची आज बैठक। बुधवारी 7 तास मीटिंगवर राहिल्यानंतर आमदार आज पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार। धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समावेश न करण्याच्या परळीतून आदित्य ठाकरेंसारखा अकार्यक्षम आमदाराला हरवणार। गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल। तर ज्यांना विरोधात उभं राहायचे त्यांनी राहावं। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। वरळीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी आदित्य ठाकरेंकडून वाहनांचं अनावरण। त्यानंतर आदित्य यांनी वरळीतील गोल्फादेवीचं दर्शन घेतलं। पंतप्रधान मोदींचा उद्या ठाणे दौरा। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून सभास्थळाची पाहणी। मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होणार। विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा माझा प्रयत्न होता। माझा काही संबंध नसताना राजकारण्यांनी मला टार्गेट केलं। विशाळगडावर मी पोहोचण्याआधीच बऱ्याच गोष्टी उलट झाल्या। संभाजीराजेंची प्रतिक्रिया। बदलापूर अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल नोव्हेंबरमध्ये द्या। उच्च न्यायालयाचे न्यायदंडाधिकाऱ्यांना निर्देश। दक्षिण नागपूर मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा। 2019 मध्ये फक्त 3000 मतांनी दक्षिण नागपूरमध्ये काँग्रेसचा पराभव। ठाकरे गटानं दावा केल्याने काँग्रेस कार्यकर्ते संतप्त। रत्नागिरीच्या लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघावरून ठाकरे गट काँग्रेसमध्ये रस्सीखेच। लांजा राजापूरमधून अविनाश लाड आमदार होणार। काँग्रेस तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण हेशिष्टे यांचं। कोल्डप्ले कॉन्सर्ट तिकीट काळाबाजार प्रकरणी बुक माय शोने केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल। संशयित व्यक्ती बनावट तिकीट विक्री किंवा कॉन्सर्टच्या तिकिटांची वाढीव किमतीने विक्री करत असल्याचा आरोप।
ठाणे अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन सुरू. वेतन श्रेणीच्या न्याय मागणीसाठी राज्यभरात कर्मचाऱ्यांचं आंदोलन. मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढण्याची आंदोलकांची मागणी. कल्याण डोंबिवलीत पाणी टंचाईवर संतप्त महिलांचा मडकं मोर्चा. केडीएमसीच्या मुख्यालयाबाहेर हातात मडकं घेत घोषणाबाजी करत महिलांनी केला निषेध. कल्याण डोंबिवलीत नवरात्र उत्सवात विधानसभा इच्छुक उमेदवारांचे शक्ती प्रदर्शन. नागरिकांचं लक्ष वेधण्यासाठी शहरात सर्वत्र बॅनरबाजी. कमानी आणि बॅनरमुळे वाहतुकीला अडचण. बीडच्या निकनूरमध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला. संतप्त नातेवाईकांचा मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यात ठिय्या. चाकण औद्योगिक क्षेत्रातील कोणतीही कंपनी गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात स्थलांतरित झालेली नाही. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जाहीर.